सूरज चव्हाण होणार बिग बॉस मराठीचा विनर। हो, सध्या सगळीकडे सोशल मीडियावर सूरजची खूप चर्चा चालू आहे आणि वोटिंग ट्रेंड्स नुसार पण प्रत्येक वेळी सूरजच एक नंबरला येतोय। यानुसार आपल्याला असं कळतंय की सूरजच बिग बॉसचा विनर होणार आहे। कारण जी लोक आतापर्यंत घराबाहेर आली आहेत ना, त्यांचं इविक्शन झालंय, म्हणजे सखी असो, घनश्याम असो, आपला वैभव असो, अरबाज असो, ते सगळे लोक हेच म्हणत आहेत की सूरजच होणार आहे बिग बॉसचा विनर। आणि यावर माझा सुद्धा खूप विश्वास आहे, कारण मी सूरजला खूप जास्त सपोर्ट करते। मी प्रत्येक वेळी सूरजला वोट करते आणि तुम्ही पण प्लीज सूरजला सपोर्ट करा आणि मलाही सपोर्ट करा। माझ्याही चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा। तर आपल्याला सगळ्यांना असं दिसलंच आहे की सूरजचा गेम पहिल्यापेक्षा आता किती छान डेव्हलप झालाय। सूरज जेव्हा नवीन आला होता त्यावेळेस त्याला काही गेम्स मधल्या काही गोष्टी कळत नसायच्या, पण आता सूरज ज्या पद्धतीने गेम खेळतोय, म्हणजे लास्टचा लगोरीचा टास्क तर त्याने म्हणजे ए टीमने फक्त आणि फक्त सूरजमुळे जिंकला। सूरजने जी काही टफ फाईट दिली होती जान्हवीला, ती खूपच बघण्यासारखी होती यार। म्हणजे मला खूपच कमाल वाटली आणि याच्यामध्ये आपण कौतुक करायला पाहिजे जान्हवीचं सुद्धा, कारण जान्हवी पण ज्या पद्धतीने काल गेम खेळली ना, खरंच यार खूप कमाल होतं। कारण सूरज फिजिकली इतका स्ट्रॉंग आहे, पण तरी सुद्धा जान्हवीने त्याला खूप छान टफ फाईट दिली आणि ए टीम जिंकली। याचं एकमेव कारण आहे सूरज चव्हाण, पण याचा जास्त फायदा घेतला निकीनं आणि वर्षाताईनं। म्हणजे वर्षाताईंनी तर चक्क जान्हवीकडनं अंकिताकडनं पाय सुद्धा दाबून घेतले आणि निकीने तर खूप कामं घेतली लोकांकडनं करून। म्हणजे तिने पॅड दादांना फ्राईड राईस सुद्धा बनवायला सांगितला, अभिजितला नेहमी म्हणायची कॉफी बनव, चहा बनव, हे तिचं नेहमीच सुरू होतं। पण खरंच हा टास्क टीम ए जिंकली फक्त आणि फक्त सूरजमुळे, आणि मागचा कॅप्टन्सी टास्क सुद्धा सूरजमुळेच बी टीम जिंकली होती आणि सूरज कॅप्टन झाला होता। त्यावेळी सुद्धा तो जो पोल होता तो त्यांना तिथपर्यंत घेऊन जायचं होतं एका बॉक्स पर्यंत, त्यामध्ये पण सूरजने त्याचा ताकदीचा वापर करून तो बॉक्स तिथंच धरून ठेवला होता आणि त्यामुळे तो कॅप्टन झाला होता। बाहेर असं लोकांचं काही म्हणणं आहे की सूरजची फॅन फॉलोइंग आहे म्हणून सूरज जिंकू शकतो, पण सूरज तितका केपेबल नाहीये। म्हणजे सूरजमध्ये डिसिजन घेण्याची पावर नाहीये आणि त्याला गेम खेळता येत नाही। असं मी एक लेटर वाचलं की जिथे अभिजितला एक असं लेटर आलं होतं की तूच विनर व्हायला पाहिजेस। म्हणजे सूरजचा गेम आम्हाला पण आवडतो, त्याची फॅन फॉलोइंग जास्त आहे, पण ज्या पद्धतीने अभिषेकने गेम खेळला तसा सूरजला गेम खेळता आला नाही। सूरज केपेबल आहे म्हणून तर बिग बॉसने सूरजची कास्टिंग केली आहे ना। सूरज आतापर्यंत टिकलाय, आतापर्यंत तो एक वेळा कॅप्टन सुद्धा झाला, त्याच्यामुळे ए टीम टास्क सुद्धा जिंकते। यामध्ये तुम्हाला त्याचा गेम दिसत नाही का? तुम्ही असं कसं म्हणू शकता की सूरज विनर होऊ शकत नाही, सूरजचा काही गेम दिसला नाही? सूरजचा गेम सगळ्यात स्ट्रॉंग दिसला आणि उगीच काहीतरी मुद्दे मांडायचे म्हणून निकी सारखं बोलून फायदा काय? म्हणजे निकी बिग बॉस मध्ये आहे, पण लोकांना तिचा आवाज सुद्धा किती इरिटेट होत आहे। म्हणजे चक्क निकीच्या आई वडील सुद्धा आले होते, त्यावेळी सुद्धा ते बोलले की तू रागावर जरा कंट्रोल ठेव, तुझा आवाज जरा वाढला की तो खूप कर्कश वाटतो लोकांना, तो आवाज तू जरा संतपणे नॉर्मल असं बोल ना, त्याला बोलायला काय प्रॉब्लेम आहे? हे चक्क तिचे आई वडील सुद्धा बोलले। आणि उगीच सूरजने कोणत्या तरी मुद्द्यावर काहीतरी जोरात बोललो म्हणजेच काहीतरी मुद्दा उचलला, असं बिलकुल नाहीये। म्हणून मला इथे सूरज चव्हाण खूप बरोबर वाटतोय आणि तोच विनर झाला पाहिजे। आणि खरंच सध्या ना भाऊंच्या धक्क्यावर रितेश भाऊ सुद्धा नाही येत ना, म्हणून यांनी हफ्ताभर जे काही केले ना त्याच्यावर खूप पांघरून घालल्या जाते। म्हणजे रितेश भाऊ प्रत्येक वेळी विकेंडच्या वारवर बोलायचे की काय चुकीचं होतं, काय बरोबर होतं, म्हणजे कोण चांगला गेम खेळला, कोण चुकीचा केला, यावर रितेश भाऊ बोलायचे। पण मागच्या हप्त्यामध्ये सुद्धा रितेश भाऊ नव्हते आणि या हप्त्यामध्ये पण नाहीयेत, त्यामुळे ते उगीच कोणत्या तरी गेस्टला बोलवत आहेत, एंटरटेनमेंट ते करतायत, पण आम्हाला जो गेम पाहायचा आहे तो बिग बॉसचा गेम आपल्याला दिसत नाही। आणि आता फक्त राहिलेत 6 ते 7 दिवस। या 6 ते 7 दिवसांमध्ये फक्त आणि फक्त वोट्स नुसार मला तर वाटते आता बिग बॉसचा विनर होणार आहे। त्यामुळे वोट सगळ्यात जास्त सूरज चव्हाणलाच मिळाले पाहिजेत आणि मिळणार आहे, यावर माझा खूप विश्वास आहे। मी पण त्याला खूप जास्त सपोर्ट करते, प्लीज तुम्ही पण त्याला सपोर्ट करा। कारण एवढ्या गरिबीमधून येऊन, एवढ्या छोट्याशा गावामधून येऊन आज तो मुंबईपर्यंत पोहोचलाय। म्हणजे इथे लाखो लोक स्ट्रगल करतात, पण त्यामध्ये चमकून दिसलाय सूरज चव्हाण। सूरज एवढे अभिजित सावंत आहे, वर्षाताई आहेत, यांच्यापेक्षा जास्त वोट सूरजला मिळत आहे, एवढं यांच्यापेक्षा जास्त प्रेम सूरजला मिळते, हे पाहून मला खूप कमाल वाटलं। खरंच यार, म्हणजे त्यानं आज फेमस झालाय, सोबत त्याचं गाव सुद्धा फेमस झाले, त्याची फॅमिली सुद्धा फेमस झाली। जी पिढ्यानपिढ्या एका गरिबीमध्ये राहत आलेली आहेत, जे लोक, जी वस्ती
म्हणजे जे गाव, त्यांच्याकडे कधीच कॅमेरा पाहिला नव्हता त्या गावानं. तिथे आज कितीतरी कंटेंट क्रिएटर, चॅनलवाले म्हणजे एबीपी माझावाले सुद्धा त्याच्या गावी गेले होते. त्याचं घर कसं आहे, काय, त्याचा इंटरव्ह्यू घेतला. हे पाहून मला खूप आनंद झाला आहे. आणि खरंच सोशल मीडियाची आणि सध्या पैशांची गरज या लोकांमध्ये सगळ्यात जास्त सूरजला आहे आणि सूरजला ती मिळतीये बिग बॉसमुळे. त्यामुळे सूरजच बिग बॉसचा विनर झाला पाहिजे. आणि ज्या पद्धतीने त्याची फॅमिली आता आली होती ना, त्यावेळेला यार त्यांनी बाहेर चप्पल काढला यार, मग ते बिग बॉसच्या घरामध्ये आले. इतकी साधी भोळी माणसं आहे ती. आणि सूरज पण आला होता तेव्हा त्याला कुठे वॉशरूम याचं दार सुद्धा सापडत नव्हतं. तो एक खूप हसायचा मुद्दा झाला होता. पण तो आहेच तेवढा साधा, म्हणजे त्याने असं कधी घरच पाहिलं नव्हतं. त्याच्या घराचा मी एक इंटरव्ह्यू पाहिला. त्याच्या घरामध्ये छोटासा आरसा आहे, आपल्या हाता इतका आरसा असेल. आणि तो ज्यावेळेस बिग बॉस मध्ये आला होता त्यावेळेस तो हे सगळे आरसे बघून खूप शॉक झाला होता की यार एवढे पण मोठे आरसे असतात. म्हणजे कुठून आलाय तो, कुठपर्यंत पोहोचलाय. कौतुक केलं पाहिजे आणि सूरजला सपोर्ट केला पाहिजे. आहे साधा माणूस. म्हणजे रितेश भाऊने पण त्याचं कौतुक केलं होतं की ज्या पद्धतीने त्याला टास्क होता घर साफ करायचं, आणि त्यावेळेला सूरजला ज्या पद्धतीने क्लिनिंग केलं होतं त्याचं रितेश भाऊने पण खूप कौतुक केलं होतं. ते पण मला खूप आवडलं यार. त्यांनी एकदम झाडून काढत होता, एक छोटी छोटी माती जमा करत होता. त्याचं भाऊने खूप तो कौतुक केलं होतं, कारण तो आहेच तेवढा साधा सरळ माणूस. आता 60 दिवस होत आले बिग बॉसच्या खेळायला, पण 60 दिवसापर्यंत सुद्धा त्याने कोणाला कधी चिडून बोलला नाही, कोणाला नाराज केलं नाही. ज्या पद्धतीने निकीनं नारबाजनं गेम खेळा तसं काही त्यानं केलं नाही. तो खूप सरळ आणि सिंपल गेम खेळत आलेला आहे. आणि वोटिंग्सनुसार, आणि मग तुम्ही बघितलं का सगळ्यांच्या फॅमिली झाल्या त्यावेळेस पण सगळ्यांच्या फॅमिलीनं ना सूरजला खूप चांगलं जवळ घेतलं. आणि ज्यावेळेस सूरजची पण फॅमिली आली होती सगळे घरातले मेंबर त्यांच्या पाया पडले, त्यांना भेटले. यार तो एपिसोड तुम्ही जर मिस केला असेल तर प्लीज तो एपिसोड नक्की बघा. तो एपिसोड खरंच खूप भारी होता. आणि महाराष्ट्रातल्या गावातल्या छोट्या छोट्या लोकांसाठी तर खरंच तो एपिसोड खूपच भारी होता. मी सूरजला खूप जास्त सपोर्ट करते. प्लीज तुम्ही पण सूरजला सपोर्ट करा आणि मलाही सपोर्ट करा. माझ्याही चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू गाईज, तुम्ही हा व्हिडिओ पाहिला. प्लीज तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.